मागाशी लग्नच होता होय आता बघ चांगलं आता बोल काय करायचंय त्यांना अडवायचं तू काय ठरवलंय तू काय ठरवलंय अरे गाडी नाही होईल नंतर काय आता तू काय ठरवलं काय करायचे हलवायचे ना हा मध्ये गेलो ना नाही आता नाचत होतो मध्ये तू हललाच नाही मागे हा अरे पहिला मागं म्हणजे आधीच नको काहीतरी बोल झाला कशाला आलोय काय आलोय सांगायचे काय त्या गवळींची एक मावशी आहे तिला लावून विचार आलेली कुठून आणि जाणार कुठे हा कुठे हा जाऊन विचार एवढं तरी चांगलं बोल आलेली कुठून एकदम कुठून येशील तिकडे आज मावशीला नवीन वाटते आज मावशी नवीन वाटते दरवर्षी खाली घालायची ना मावशी आज नाही माझ्या वाटत बोलली म्हातारी झाली अशी आता दाढी विषय आली तिला मुलगी आहे का कोण आहे मुलगी म्हणाय तुला भेटत नाही भेटत नाही बरोबर लवकर बोल मला बाजाराला जायचं आली कुठून आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला आलेल्या बरोबर ऐकलंच तर बरोबर तुला ऐकायला बरं येतं आम्हाला तू नाही जात मला काय लावणार आहे मी धरून ठेवतो इकडं काहीतरी अजून काहीतरी बोलत म्हणाली काय आलेल्या बसलात नाही पाठवतील तिकडे आपल्याला हॉटेलात इकडे इथं उभा राहा तो आता विचार येतो हे मावशी काय रे तुमचं सारखं सारखं काय ते एकदाच बोला की मावशी ए मावशी अरे बोल लवकर बोलतो इकडे बोलतात त्याच्याकडे काय होतं सारखी अरे बोल ए मावशी अरे बोल हे मावशी तुला मथुरेच्या बाजूला जाता येणार नाही मथुरेचा रस्ता बंद आहे सगळीकडे मेडी घालून ठेवली पाय वर करून ठेवलायस काय जामून चोल मागायचा आला शब्द आला तर आला मावशी तुला मंदिराच्या बाहेर जाता येणार नाही सगळ्या रस्ते आपण मंदिर गेले
आता भगवान जेवलाय आम्ही कृष्णदेवाची सौंगडी होय ना रे हा होय ना हे बाबड्या होय, होय. होय होय, आम्ही कृष्णदेवाची सौंगडी तुम्ही आम्हाला अडवताय मग तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे का आहे भाव विचारला आता कांद्याला काय हे बाबड्या हा? अरे कांदा नव कायदा पाहिजे त्यांना आतला नाही म्हणता येईल कृष्ण मुरारी नंदाचा गिरधारी गोकुळ ते अनमोल दानाने कानेचा कंसाच्या घरी हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा रे गुणदेव हमेल गुणाचा हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा बोल ना आता तू बोल ऐकलं का नाही ऐकला अगं ये मावशी ऐकला सांगा मला सांग ना. ये मावशी काय सांगू काय सांगू काय विचार मला काय सांगेल ती हा आम्ही समजून घेतो त्याला काय पण घे हा ये मावशी अरे बोल लवकर मावशी ये मावशी कायदा ऐकलाच का आमचा कायद्याप्रमाणे तुला इथं बसावंच लागेल जाऊ दे कशा गावाने बसलेत ना बसूया आपण. आपण बसायचं राहिला एवढं त्या बाजूला आपण पण इकडे बसू. कशाला इथं? अरे, आपण काय बोलू? सोबत रे. ये बघूया. बघितलं? ते बघून ये. अरे नको तो येईपर्यंत हे. नाही, दुसरा दिवस दुसरा दिवस. मी बघून येतो. आपण बघून ये, बरं. ऐक ना रे हे काय इथं बसलेल्या इथं या काय इथं? तू कशी काय उभी? हे प्याजा. ह्या साईडला हा उभा मारून तिथला दिसलेला नाही अरे मी म्हटलं बसले कलर मध्ये बसलेले हे दिसलीच नाही बरोबर हा उभा मारून एकदा तो दिसलेला नाही. हा, मावशी तू पण बस. अरे मला बसायला 6 महिने उठायला 6 महिने लागले काय म्हणते तुला काय बोलले तुला जसं बोलायला टाइम लागतो ना तसा तिला कसं म्हणायला लागतं 6 महिने तुला एवढाच लागतो तुला एवढा लागतो
हवला लागतो हातीचं काय हवला लागतो ना हातीचं काय हातीचं पसंत नाही तर आपल्याला काय करायचं आता कसं सांगा त्याला नाही होईल होय, होय, बरोबर. बाकीच्यांना त्रास होईल. मग? बरोबर आहे. आता हे पेवा. तुझ्यावर त्याला काय करायचं आपण कामगिरी केली पण हिला बसत नाही. आणि 6 महिने एवढा टाइम आहे का आपल्याकडं आता नाही माझं वाटतंय. मला नाही ते कोणतं तरी ऐकून सांगते. इकडचं तिकडचं ऐकायचं आणि बोलायचं बाकी काय नाही 6 महिने उठायला 6 महिने काय बोलणी पद्धत आहे काय त्याला? हे बाबड्या. आता काय तू बोलतोय तर आपल्याला समजत नाही. बसव तुला खाली होतं का? हर्षद, हा. आता इथे ही गाडी. हा, बाटली. होय. काय सांगायचं? तो सांगायला हवं तर त्याला कामगिरी काय सांगायला हवे. होय, उद्या लावे. हे बाबड्या. तेव्हा परत सांगूया. येतो ना तो. काय पाहिजे आता? थांबू थांबत असेल तर थांब. पाणी घेतले जा. नाही तर जाशील तिकडे दिल्याबरोबर कुठेतरी. नाही नक्की. तर जिन्यान मला तर आणलं नाही हे येणार नाही माझ्या बरोबर होय. दिन्या आणि पप्पू पवार काय करतील? अरे! तर तुम्हाला बसले अरे, वय नाही. बघ हे टेकून बसले दोघं जण एकामेकाला. हा दोन तरीच मिशीच असतोय काय दिन्या मिशी आहे त्याला. आरती काय होय होय. वाढवला नाही हे बाबड्या आम्ही जाऊ हा. नक्की हा. थांबशील इथं इथं. बसतो. चल गिनीच्या बाजूला बस गेला गेला चला का पोरीनो? ए चला ले चला तुम्ही आलेला कुठे आणि जाणार कुठे? आम्ही आलेले गोकुळातून आणि जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा तुम्हाला कोणत्याही मार्गाने जाता येणार नाही. परंतु का देवा गोकुळातले काही दूध मथुरेला जाता कामा नाही. ते गोकुळातच राहिले पाहिजे. पण देवा आमच्या पोट्या पाण्याचे काय ते सर्व मी पाहून घेईन. ठीक आहे मग आपल्या अवताराला तरी सांगा ऐक हे राधे तू ऐकून गेला माझी व्यथा पुराणी हे राधे तू ऐकून गेला माझी व्यथा पुराणी बाळपणीच्या कथा ही जन्मकहाणी ही माझी जन्मकहाणी ही माझी जन्मकहाणी ही माझी जन्मकहाणी ही माझी जन्मकहाणी बस
वैशाली सीताराम कोली यांच्याकडून कृष्णासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे तन्वी मंगेश कोली यांच्याकडून कृष्णा व आमच्या गवळणीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे विलास विश्राम जोशी यांच्याकडून खास कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. केदारनाथ मंडळ आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आपण यांना शरण जाऊया. हा